नमस्कार मित्रांनो, मी बाबाराव मुसळे. सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी माझ्या फेसबुक पेजवर मी आज फार काळानंतर लाईव्ह आलेलो आहे. मित्रांनो, दरम्यानच्या काळात माझी अचानक एंजियोप्लास्टी करावी लागली आणि त्यामुळे मधला काळ हा मला आरामासाठी आवश्यक होता. आता माझी तब्येत व्यवस्थित आहे. मी व्यवस्थित कथासुद्धा सांगू शकतो आणि म्हणून मग आज आपला जो खंडित झालेला कथा वाचनाचा असा कार्यक्रम होता तो नव्याने सुरू करीत आहोत. पण हे काहीसे कथाकथन आहे, कथा वाचन नाही. याचे कारण असे की यात मी माझ्या ज्या असंग्रहित कथा आहेत त्या सांगणार आहे आणि त्या काही लहान काही मोठ्या अशा स्वरूपाच्या आहेत. मी गेली 50 वर्षे 52 वर्षे सातत्याने कथा कविता आणि नंतरच्या 80च्या दशकापासून 85 पासून कादंबरी लेखनाकडे वळलेलो आहे. माझी पहिली कथा ही 1969-70 मध्ये नाशिकच्या साप्ताहिक आपण या साप्ताहिकात पहिल्यांदा प्रकाशित झाली होती. अर्थात ती माझी सुरुवात होती, पण त्या कथेचं जे प्रिंट मॅटर आहे ते मात्र माझ्या हातात आज नाही. त्याची कारणं आहेत. त्या काळात मी कॉलेजमध्ये परभणीला शिकत होतो आणि मी त्यासाठी माझा गावाकडे पोस्टल ॲड्रेस दिलेला होता. मी गावाकडून एकदा गेल्यावर 3-3 4-4 महिने गावाकडे परत येत नव्हतो. त्यामुळे तो अंक काय आमच्या घरी पोहोचला नाही. तरी असो, ठीक आहे. माझ्याकडे ज्या उपलब्ध कथा आहेत त्यांच्यातल्या काही कथा मी सांगणार आहेत आणि ह्या कथा बऱ्याच आहेत. त्यामुळे हा जो आपण यूट्यूबसाठी नवीन कार्यक्रम निवडला आहे कथाकथनाचा, त्याचं नावच माझ्या असंग्रहित कथा भाग पहिला, कारण आपण त्याचे भाग पाडू. भाग पहिला यासाठी की याच्यात साधारणतः 50 कथा असतील. नंतरच्या दुसऱ्या भागामध्ये, नंतरच्या तिसऱ्या भागामध्ये, नंतरच्या चौथ्या भागामध्ये, म्हणजे जेवढ्या कथा पुरतील तेवढ्या मी आपणास सांगणार आहे. मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट ही की एखादा कथालेखक जेव्हा आपल्या कथा मांडतो तेव्हा त्याच्या कथांमधून त्या काळाचे एक प्रातिनिधिक स्वरूपाचे प्रतिबिंब उमटत असते. ते व्यक्तिविशेषांच्या अंगाने असते, भाषाविशेषांच्या अंगाने असते, निसर्गविशेषही त्यात महत्त्वाचा असतो आणि व्यवसाय ही तर ती त्या काळाची गरज असते, कारण हे माध्यम सतत बदलत जाणारं असते. तसा निसर्गही बदलत जातो. रीती रिवाज आणि सण वगैरे 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 वगैरे, विशेषतः म्हणजे गावाकडे जे काही होते किंवा गावी जी गोष्ट घडत जाते सातत्याने, कारण गावेही बदलत गेलेली आहे, फार झपाट्याने बदलत गेलेली आहे. माझं 50 वर्षापूर्वी जे गाव होतं ते आज राहिलेलं नाही, किंवा 10 वर्षापूर्वी जे आहे किंवा होतं तेही आज राहिलेलं नाही.
शहरांची जशी महानगरं होत आहेत तशी आता गावांची सुद्धा छोटी छोटी नगरं होत आहेत. आणि त्यामुळे गावं आता असं म्हणा की शहाणी सुरती होत आहेत. आता शहाणी सुरती कोण्या अंगानं म्हणायचं तोही प्रश्नच आहे. कारण पुन्हा नवीन समस्या, नवं जरी योजना येत असतील, शिवाजी सोसे सर धन्यवाद हां, नवीन जरी योजना येत असतील तरीही त्या काय परिणाम करतात तेही विचारात घेणं महत्त्वाचं असते. आणि अशा पद्धतीनं मग हळूहळू गावाचा बदल होत जातो. संस्कृतीतला बदल असतो तो, मानसातला बदल असतो. म्हणून एखाद्याच्या कथांचा आणि अशा गेल्या 52 वर्षातल्या कथांचा अभ्यास जर वाचकांना करायचा असेल तर या सगळ्या कथांचा एक गोषवारा त्यांच्या डोळ्यासमोर असणं आवश्यक असते. आणि म्हणून मला वाटते ह्या कथा जे कोणी माझ्यावर अभ्यास करणारे असतील, माझ्या कथांचा अभ्यास करणारे असतील, कादंबऱ्यांचा अभ्यास करणारे असतील, किंवा त्या अनुषंगाने विद्यापीठ स्तरावर असेल किंवा मग PhDसाठी असेल, MPhilसाठी असेल, म्हणजे अभ्यास करणाऱ्यांना हा माझा जो भाग आहे तो फार महत्त्वाचा ठरेल. तर मित्रहो, मला वाटते मी या बाबतीत खूप बोललो. आपण बोलणं थांबू आणि आता नवीन भागाकडे, नवीन कथाकथनाकडे सुरुवात करूया. आता आजची जी माझी ही कथा आहे तिचं जे मूळ लिखित स्वरूपातलं मॅटर होतं ते माझ्याकडे उपलब्ध नाही. एक साधारणतः 1982 मी कॉलेजात नव्हतो त्यावेळेस, थोडंसं नोकरीला वगैरे लागलेलो होतो. पण त्यावेळी मला आठवते की आमच्याकडे त्यावेळच्या परभणी जिल्ह्यात आणि आताच्या हिंगोली जिल्ह्यात सिद्धेश्वर नावाचा जो एक डॅम आहे, त्या डॅमवर कोण्यातरी राहणाऱ्या व्यक्तीने, म्हणजे जवळच्या गावात राहणाऱ्या व्यक्तीने सिद्धेश्वर या नावाने एक कथाचा विशेषांक काढलेला होता. आणि त्यामध्ये मग त्यांनी माझी एक कथा समाविष्ट केलेली होती. तर त्या कथेचंही माझं असंच झालं की ते काही माझ्याजवळ नव्हतं, पण माझे कळमनुरीचे मित्र आणि साहित्यिक त्यांनी, विजय काकडे काका, त्यांनी प्रयत्नपूर्वक हा त्यांच्याजवळ एक अंक होता त्या काळातला आणि त्यांना ती कथा फार आवडली होती. आणि म्हणून त्यांनी अशा काही कथांचं सिलेक्शन करत, निवड करत एक अलीकडे असं एक संपादित पुस्तक तयार केलेले आहे. हे त्यांना अर्थात मदत झालेली आहे खुशाल डवरे नावाच्या साहित्यिकाची. या दोघांनी मिळून जे पुस्तक काढलेलं आहे, संपादित केलेलं आहे, त्या पुस्तकाचं नाव आहे 8व्या दशकातील मराठवाडा विदर्भातील कथा, एक पायवाट. अभ्यासकांना ही सुद्धा एक फार सुवर्ण संधी आहे अभ्यास करण्यासाठी. मराठवाड्यातल्या त्या काळातल्या कथा आणि त्या काळातल्या विदर्भातल्या कथा. विदर्भातला मी आणि खुशाल डवरे असे दोघंजण आम्ही त्यांनी घेतलेले आहेत. आणि अशा पद्धतीनं हा एक अभ्यासासाठी अतिशय असा उपयुक्त ग्रंथ झालेला आहे. तर मित्र, याच्यातली ही घागर नावाची कथा आहे जी मी आज कथन करणार आहे. घागर आता हा जो ग्रामीण भागातला एक असा काय म्हणतात की गृहोपयोगी अत्यंत असं भांडं आहे, तेही आता नामशेष होत आलेलं आहे किंवा होत आहे. त्या काळात त्याचं फार महत्त्व. अलीकडे आता स्टीलचे गुंड आले, त्यावेळेस हे जे ह्या ज्या घागरी असायच्या त्या तांब्याच्या असायच्या विशेषतः. आणि तांब्याच्या घागरींचा वापर जास्त माणसं करत असत. गौरव मलिक, वा रे गौरव, वा वा, छान छान छान. हा गौरव मलिक आमचा मित्र आहे. तो दिव्यांग आहे आणि तो पत्रकार आहे, पुण्यामध्ये पत्रकारिता करतो तो. आणि त्यातही त्याने यश मिळवलेलं आहे. वा.
तर अशा पद्धतीनं ही घागर कथा आहे आणि त्या घागर कथेच्या माध्यमातून मी एका गरीब घरातल्या बाईची जी व्यथा आहे ती आपल्यासमोर मांडणार आहे. त्यातल्या या पात्राचं नाव आहे बायजा. कधी कधी बायना होऊ शकते बरं काय, थोडंसं विस्मरण होते माझं बोलता बोलता. बायजा आणि तिचा जो नवरा त्याचं नाव काशीराम. ही दोन महत्त्वाची पत्र. आणि त्याच्याशिवाय त्या बायजाला मदत करणारे गावातले पाटील आणि त्यांची बायको पाटलीन, असं एक साधारणतः एक 5-6 मुख्य अशा पात्रांची ही कथा आहे. आणि आपण जर ऐकलं तर आपल्या लक्षात येईल की काय कथा आहे. वा, सुशील ठोके सर, धन्यवाद. ध्यान ठेवलं. आता आजपासून हे सत्र सुरू झालेलं आहे दर रविवारी. धन्यवाद. आमचे अमरावतीचे आमच्या अविनाशच्या घरा शेजारी राहणारे आणि तिचे खास असे मित्र आहेत सुशील ठोके सर. धन्यवाद धन्यवाद. तर मित्रांनो, कथेला सुरुवात करतो. पाटलीलीनं घरातली घागर काढून आणून ती बायजाच्या हातात दिली. घागर जुनीच होती. बायजानं कधीतरी पाटलिनीकडे नुसती ठेवायला दिलेली होती. तशी फुटकी होती, पण तिच्यावरून बायजाचं काही अडत नव्हतं. तिच्याकडे खापराची काही भदाडं पाणी भरण्यासाठी होती. घागर हाती घेत बायजानं घागरीकडे पाहिलं. तेव्हा पाटलीन म्हणाली, का व बायजी, तू ही घागर तर फुटकी आहे, काय करतं नेऊन? त्यावर बायजा म्हणाली, काय करू माय, मायासारखीच माही घागर बी. पाणी भरू भरू ती फुटली. माहे बी तसंच निस्तं आयुष्य या घागरीसारखं गेलं. आता काय होते पुढं ते काय सांगता येईल. देवानं माह्याकडे काही पाहिलं नाही बरं का. कसा बसा महा कुखाचा आधार होता, तोही मधात सोडून गेला. त्यावर पाटलीन गंभीर होत म्हणाल्या, अगं बायजे, मागं जे काय झालं असेल त्याचा माणसानं नेहमी इसर पडला पाहिजे. पण आता तुझं नशीब उदयाले आलं ना मावले. तुझं पोरग नोकरीला लागलं. आता तुले त्याच्या संग सुन संग त्याच्या नोकरीच्या गावी जायचं आहे. मग अजून काय पाहिजे व? बायजा म्हणाली, आता काय होते घरी गेल्यावर काय सांगू. जसं होईल ते मले मान्य आहे. बायजाला आठवला भूतकाळ. तिचा नवरा कामाले लय डाक. त्याचं सगळं आयुष्य पाटलाकडेच गेलं कामधंदा करण्यात. कोणत्याच कामाला त्यानं कव्हाच नाही म्हणलं नाही. कोणत्याही येळी, रात असो, दिवस असो, पाऊस असो, पाणी असो, सदा सदा कामाला तयार. खरं म्हणजे
पाटलाची कुणबिकच त्याच्या भरोशावर होती. तोच गडी माणसाला राबवून घे, सगळं काम करून घे. पण फार काळ हे टिकलं नाही. बायजाचं लग्न झालं, 7-8 वर्ष होऊन गेले, पण बारजाच्या नशिबात देवानं दान टाकलं नाही. तिचा पदर तसाच फाटका राहिला. तिनं लय आटापिटा केला बरं. नवऱ्याले काही कामातून फुरसत नसे, हिनंच आपलं याले विचार त्याले विचार, कोणाचं औषध पाणी घे, कोणाचे काही वाणी भारून दिलेलं असेल, बट असेल, विभूत असेल, ती केली. आणि कव्हा बाबा जवळपासच्या देवायले नवस बी कबूल केले. गावातल्या भवानी मायले तर तिनं लय कट्टर असा नवस कबूल केला होता की माय, तुला जर माही वटी भरली तर मी तुझ्या जत्रेत लोटांगण तर खेळीनच, पण लहाड बी खेळीन. पण ना भवानीचा बी डोळा तिच्यासाठी पाणावला. एक दिवस ती नवऱ्याले म्हणली भी, काव मला नाही वाटत माही कुस उगवल, मी बहुतेक अशीच वांज राहीन. मनाले वाटते. त्यानं विचारलं, काय वाटते? मला वाटते तुम्ही दुसरं. ती पुढं बोललीच नाही. काशीरामनं तिले जवळ घेतलं, तिच्या डोळ्यात खळकन पाणी आलेलं त्यानं पुसलं आणि म्हणला, येडे, जर समजा नाहीच झालं पोरग, काय होईल आपलं? नाही पण पाहिजे ना, वंशाले दिवा तर लागल. अहो काय करतं त्या दिवेले? जर ते सुद्धा निघला तर ठीक आहे, आणि त्याने जर मथारपणी आपल्याला खेटर मारले का लाता मारल्या तर मग आपलं नशीब. मग त्याच्यापेक्षा असंच कोण नाही समजत की आपल्याला नाहीच. पण तिचं याच्यावर समाधान झालं नाही. तिचा नेटपाट तरी चालूच होता, आणि तिच्यासाठी झोपलेला देव जागा झाला. त्यानं कूस बदलली आणि इच्छी बिन कूस भरून आली. मोठ्या सायासानं कौतुकानं तिले पोरग झालं. काय आनंद झाला तिले, बापरे. 4-5 वर्ष झाले लेकरू लहानाचं मोठं केलं, पण ते बी डोळ्यात सल्ल देवाच्या. आणि त्याने नवऱ्याला तिच्याजवळून हिसकावून नेलं. ती अपंग झाली, तिचे पख कापले. जगायचं पण आता पोरासाठी. ते जे घडलं होतं ते तर आताही आठवणीनच तिच्या अंगावर काटे आणते. पोळ्याचा दिस होता. काशीराम पाटलाचे 10 बैल, 5 जोड्या पोळ्याच्या दिवशी गड्याल्या हाताशी धरून तळ्यावर नेऊन पव्हाडत जाये, धूत जाये. त्या दिवशी त्यानं तसंच केलं. अखेरीचा बैल बारशा, तो लय शांत आणि त्याले आवडणारा बी. त्याचा कासरा धरून
काशीरामनं त्याले तळ्यात नेलं. अदूवरच्या बैलाले थोडंसं उत्तळ पाण्यातच त्यानं धुतलं, पण बारशावर त्याला अरमान काढायची होती. त्यानं आणखी खोल पाण्यात त्याला नेलं. बारशेच्या अंगावर हातानंच पाणी फेकलं, त्याला वल्ल केलं, त्याचं अंग हसलं. त्यानं त्याच्यासाठी एक शिर्या दोडका बी आणला होता वाळलेला. त्यानं सगळं अंग खस 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 घासलं. त्याच्या अंगावर मुताचे शेणाचे डाग होते, ते धुवून काढले. बारशा निर्मळ झाला. पण आखरीची काशीरामची इच्छा होती की याला पाण्यात आपण एकदा आसडायचं. आसडायचं म्हणजे बैल असा उलटा पडायचा की त्याचे पाय ओरी झाले पाहिजे. आणि त्याच्यासाठी त्यानं बारशाच्या मांगल्या शेपटातून मांगल्या पायातून त्याचं शेपूट वढून घेतलं आणि ते एका हातात पक्क धरलं. मग दुसऱ्या एका पायानं त्यानं बारशेच्या पोटाले धरून जरा हिसाडा दिला. शेपूट यसन हाती धरल्यानं बारशा आपले पाय वर करून उत्ताना पडला. काशीरामले समाधान वाटलं. एकदाच झालं, पण आणखी एकदा. त्याच्यासाठी त्यानं पुन्हा प्रयत्न केला. बारशाच्या शेपटाले हात घातला, शेपूट पायातून ओढून घेतलं. यसनीला दुसऱ्या हातानं ताण दिला, त्याच्या पोटाले पाय लावला आणि बारशा एकाएकी बेफाम झाला. बारशाच्या लक्षात आलं. त्यानं हिसडा दिला आणि दोन्ही पाय वर केले. एकाएकी त्याचे पाय आपल्या टाळक्यात येऊन पडतात हे काशीरामच्या लक्षात आलं, पण आता उशीर झाला. काशीरामचं टाळकं शेकलं. काशीराम पाण्यातच आडवा पडला, एक दोनदा बुचकळला आणि मग हळूहळू बुडाशी गेला. बारशा तितक्याच द्वेषानं पाण्यातून हुसळ्या मारत काठावर आला. गड्यानं पाहिलं, वरडले, बाप रे, काशीरामदा, काशीरामदा. पण काशीरामदा काय बोलणार. गावात वार्ता गेली, पाटील आले. गड्याच्या हातानं त्यानं काशीरामले बाहेर काढलं. त्याच्या डोक्याचा पार चेंदा बेंदा झाला होता. दवाखान्यात नेण्याजोगंही काही नव्हतं. तेव्हा दवाखाने नव्हते, पण कोण्या माणसाले वैदाले दाखवायचं तर काही नव्हतं. मोठ्या दुःखी मनानं पाटलानं त्याचं सारं केलं. बायजाचं दुःख तर सांगूच नका. ती किती खेप लढू 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 मुकी झाली, काय सांगू. संध्याकाळी पोळा भरायचा. पाटलाची इच्छा नव्हती. एवढी वाईट गोष्ट घडल्यावर पोळ्यात आता रस नव्हता. पण तरी गावातल्या लोकांचा आग्रह होता. पाटलांना त्याचे सगळेच बैल तसेच न सजवता तोरणाखाली नेऊन उभे करायला लावले. रिवाज असा होता की बैलाले अक्षिदा लावली जात होती, त्याला घास लावला जात होता आणि मंगलाष्टक म्हणले जात होते. ते झाल्यावर पाटील त्याच्या घरच्या बंदुकीनं हवेत एक बार करायचे आणि मग पोळा फुटायचा.
हे सगळं झालं आधी. मंगलाष्टक संपलं शेवटचं. आता बार करणं बाकी होतं. पाटलानं आपली खांद्यावरची बंदूक काढली. थोडेसे 2 पावलं मागे झाले. बंदुकीचा नेम आभाळाकडे केला. अन अचानक पाटलाने त्याची बंदूक खाली वळती घेतली. 2 पावलं पुढे जात बारशेच्या मस्तकाला लावली. मोठा बार झाला आणि त्याच्या माग बारशा भ्या भ्या ओरडत जमिनीवर पडला. काशीराम जसा एका क्षणात मेला तसंच बारशाचंही झालं. पाटील म्हणले, असं माणसाले मारणारं ढोर माया दावणीले नको. मात्र त्या पोळ्यानंतर पाटलांनी नंतर कधीही बंदुकीचा बार उडवला नाही. आणि दर पोळ्याले बायजा लढ 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 लढायची. या सगळ्या आठवणीनं बायजाचा जीव गोळा झाला. पाटलीन म्हणली, माय इतका उसरमा नको करू ग बिचारे, आता तो देव बरं करल. तिनं डोळे पुसले. असू द्या म्हणे, देवाच्या जे मनात असेल ते मला भोगाच लागल. जातो मी. सून वाट पाहत असेल, जेवण राहिले. बायजा उठली, रस्त्याला लागली. एका बाईनं विचारलं, काय आत्या जाता वाटत्या पोरासंग? बायजा म्हणली, माय नेतो तर म्हणते, पण काय सांगू. जा माय जा, तुम्ही या पांढरीवर लय भोगलव. तुमचे येले पाहवल्या जात नव्हते. ते खरंच होतं. पण पाटील आणि पाटलीन बायजाचे खरे पाठीराखे होते. त्यानं तिचं वाण कव्हाच उघडं पडू दिलं नाही. पुन्हा बायजाले एक प्रसंग आठवला. गव्हाचं खळं झालं होतं. त्याचा गवंडा, त्याचा ढीक पडला होता गवंड्याचा. 4-5 बाया होत्या, बायजा होती. ह्या बाया गवंड्यात ज्या काही गव्हाच्या वंब्या आहेत त्या चाफळून चाफळून पाहत तोडत होत्या. काशीराम जसं माणसाईकडे ध्यान दे, गड्याकडे ध्यान दे, तशी बायजा बी वावरातल्या बायाकडे ध्यान देत जाय. आणि काम चालू असताना तेवढ्यात पाटील आले. या बायापैकी कोणाचंच ध्यान नव्हतं. पाटलानंच आवाज दिला, बायजा. बायजानं ऐकलं आणि तटकन उठायला गेली तर काहीतरी टर्कन वाजलं. तिनं त्याच्यावर ध्यान नाही दिलं. ती तशीच लगबग पाटला पुढे गेली. म्हणली, काय म्हणता मालक? पाटलाचं तिच्या डाव्या मांडीवर ध्यान गेलं. तिचं लुगडं इरलेलं ते मांडीवर बरंच फाटलं होतं. तिची मांडी उघडी पडली होती. पाटलानं पटकन खाली पाहिलं. म्हणले, बायजा तो लुगडं इतकं इरस्तोर घेतलं काऊन नाही नव? तुझ्या पदराखाली तू इज्जत तुला राखली, थोडंसं गुज बाहेर पडू दिलं नाही.
आणि आता काय दिवस आले तुहे, जाय काही काम नाही. बायजानं पाहिलं, उठता उठता जे ट्रकन वाजलं होतं ते हेच होतं. पुन्हा डोळे गाळत ती आपल्या जागेवर आली, कामाला बसली. बायाले वाटलं पाटलानं काहीतरी आडवा शब्द द्यायला येईल, पण विचारलं कोणच काही नाही. दुसऱ्या दिवशी पायटच पाटलाचं पोरग घरी आलं. हातात झोऱ्या होता. म्हणलं, मावशी हे घे, बाबांनी दिलं. काय आहे बापा? तो म्हणे मला माहीत नाही, पाय काय आहे ते. त्यानं हातात झोऱ्या दिला आणि ते पटकन मागे गेला. तिनं पाहिलं, झोऱ्यात 2 घड्या होत्या लुगड्याच्या नव्या. तिनं हातात घेतल्या, उराले लावल्या आणि हुंदक्यावर हुंदके देऊ लागली. माहे खरे माय बाप पाटलीन त्यानंच मग आव्हान उघडं पडू दिलं नाही. माया पोराले शिकवण्यात त्यानंच हातभार लावला. मले कव्हा असं म्हणलं नाही की बाजे तुया अंगावर इतके पैसे झाले का तितके पैसे झाले, कव्हा फेडशील नाही. त्याचंच फळ महालेकरू शिकलं आणि आज नोकरीला लागलं. लग्न बी त्यानंच करून दिलं. आठवणीत ती दारात आली. घरात जायचं तर आतून आवाज आला. सुनबाई पोराले म्हणत होती, ऐकलं का मी काय म्हणतो? काय म्हणतं? तुम्ही जर सासूबाईले घेत असाल तर तुम्ही दोघंच जा, मी नाही येत, मी जाईन माहेराले. अहो पण असं कसं? ते काही सांगू नका मले. नाही म्हणजे नाही. काय ऐकायले ना? पोरग काहीच बोललं नाही. ही गोष्ट तर तिच्या ओरात ऐन चिपुऱ्याचा आणि दार गोटा घातल्यासारखी तिले लागली. आणसा बायजा तिची काय अवस्था झाली. तिला वाटलं असंच मागं जावं, हातातल्या इहिरी सगट एखादी इहीर भराव. कशाले जगाव? कोणाच्या भरोश्यावर जगाव? पाटलानं काय आपलं उधड घेतलं? पण तरी तिनं स्वतःला सावरलं, खाकरली, घरात गेली. सुनले विचारलं, झालं का तो हा स्वयंपाक? घे बरं वाढून, उशीर होईल. सुनने बिन वाढून घेतलं. 3 जण संगत जेवले. पोरग खालीवरी पाहत होतं. सुनई त्याच्याकडे टक लावून पाहत होती, पण पोरग काहीच बोललं नाही, मुकच राहिलं. सून मातर डोळे वटारू त्याला काहीतरी मन असं सुचवत होती. बायजाचं लक्षात आलं, पण बायजानं आपल्याला काहीच जसं कळत नाही असं दाखवलं. जेवण झाले. सुनानं खरकटे भांडे उचलले धुयासाठी. तशी बायजा म्हणली, अहो माय तो बाकीचं आटप तू आणि तुम्ही निघा. आणि मग भांडे? सुनानं विचारलं. तुम्ही गेल्यावर मी घासीन, राहू दे. अरे मा तू येत नाही? बायजा म्हणली, बापा पाहिटच मामाचा निरोप आला, तो लय बिमार आहे, मला त्याला भेटायला जा लागते, मग पाहू.
पोरानं सुनकडं पाहिलं. सून खुश झाली. सुननं पटकन उठून घागर पाहिली. म्हणली, आता माय ही घागर तर लय फुटकी दिसायली. बायजा म्हणली, हो माय, महा सांडा रांडा संसार समदा फुटकाच आहे. मग काय नेवावी अशी फुटकी घागर व झाले काळ, याच्यावर इकडंच मोडी तिकून टाका. बायजाला वाटलं ही आपल्याला म्हणते की तुम्ही घागरी सारख्या झाल्या, आता तुम्हाला नेऊन फायदा नाही, तुम्हाला बिन घागरी सारखं मोडीतच टाकायला पाहिजे. आणि बिचारीनं टाकलं ना, किती उमाळा येईल, किती दाबाव. पण मन कठोर करत बायजानं ते आत दाबलं. सुननं पोरानं पसारा बाहेर काढला. बायजावी बाहेर आली. दोघायचे मनात नव्हतं तरी मुके घेतले. जा म्हणलं. दोघे पसारा सावरत रस्त्याला निघाले. ती उभीच राहिली, पण त्यानं काही मागं करून नाही पाहिलं एकदा बी. सुस्कारा टाकत बायजा वापस घरात आली. बाजूले घागर फुटकी होती, फुटकं भदाड. बायजा तिला पुन्हा माळा आला. तिनं घागर उचलली, कवटाळली आणि तिचे डोळे वाहू लागले. थांबत. तिच्या डोळ्याच्या धारानं जणू फुटकी घागर भरल असे तिचे आसू घागरीत पडू लागले. बायजा तशीच उभी राहिली. किती वेळ गेला असेल काही सांगता येत नाही. मित्रांनो, इथे कथा संपली. घागर आणि बायजा. बायकांचं आयुष्य या घागरीसारखं असते. ती उपयोगात असते तोपर्यंत तिचा काही विचार नसते. तिचं फक्त एकच काम, पाणी भरून विहिरीवरून आणणे, घरातल्यांची पुरवण करणे, रिकामी झाली की पुन्हा भरायला नेणे. आणि एक दिवस ती अशी फुटली की मग पडून राहणे. आला कोणी झाळकरी तर डाग देणे. बस. हे त्या काळातल्या बायकांचं विश्व नव्हतं मित्रांनो. आताचीही म्हातारी माणसं अशीच आहेत, फुटक्या घागरीसारखी. अर्थात तुम्ही इथं अनेकांनी लिहिलेलं आहे. ही कथा कशी वाटली मी ते नेहमीप्रमाणे वाचतो. तुमच्या कॉमेंट्स त्याला उत्तर देतो. आणि पुन्हा पुढच्या रविवारी अशीच एखादी भावूक कथा घेऊन आपल्यासमोर येतो. धन्यवाद. घागर घागर मायावरच वाटलं मला, पण माझं नशीब चांगलं.